असं आहे, पवार साहेबांनी कार्यकर्ता मेळाव्यामध्ये त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, आमदारांना, सदस्यांना दिलेला तो एक आदेश आहे किंवा एक त्यांनी सांगितलेलं ते वक्तव्य आहे. आता त्या वक्तव्याला वेगळे अन्वय अर्थ निघतात. त्यांनी संधी साधून नेमकं कोणाला म्हटलं तर ते नाव घेऊन म्हटलेलं नाही. सद्यस्थिती आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात एनडीएमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी झालेला आहे. केंद्रात आणि राज्यात सुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहोत. आम्ही लोकसभा एकत्र लढवल्या, विधानसभा एकत्र लढवल्या, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा एकत्र लढण्याच्या आम्ही तयारीत आहोत. त्यामुळे आदरणीय पवार साहेबांनी काय वक्तव्य करावं हा त्यांचा अधिकार आहे. अनेक वर्ष त्यांनी महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये राजकारण केलंय. ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यावर काही आम्ही वेगळं बोलणार नाही. पण यापूर्वी सुद्धा असे अनेक प्रयोग झाले. पुलोटच्या सरकारच्या वेळेस प्रयोग झाला किंवा अलीकडे महाविकास आघाडीचा सरकार स्थापन होत असताना उद्धव साहेबांच्या पक्षाची विचारधारा आणि काँग्रेसची विचारधारा ही टोकाची विरोधाची विचारधारा असताना सुद्धा आदरणीय साहेबांच्याच नेतृत्वात त्या ठिकाणी एकत्र महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. मात्र त्यावर आता अधिक भाष्य न करता त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना काय संबोधित करावं हा साहेबांचा स्वतंत्र अधिकार आहे. त्यांच्या त्या सर्व मार्गदर्शनाचा आम्ही पण आदर करतो. तुर्तास मात्र आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नेतृत्वात आम्ही सर्व आम्ही सर्व महायुतीमध्ये सोबत आहोत.